गेल्या 2 आठवड्यात राज्यात 4 प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याने संपूर्ण राज्यात हा मुद्दा पेटून उठलाय। आता नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील राजेंद्र सोमकुवर या सुरक्षा रक्षकाला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केली आहे। आकस्मिक रुग्ण विभागात जाऊ दिलं नाही म्हणून या रक्षकाला मारहाण करण्यात आली। या प्रकरणी गुन्हाही दाखल झालाय। गेटला धक्का मारून आतमध्ये गेला, निघून त्याच्यावर मारहाण चालू केली। तर मग बाकी लोक धावायला लागले, तसेच ते 4ही लोक बाहेर निघाले आणि 3 जण ते बाहेर उठून पळाले आणि एक मनुष्य तो आतमध्ये आलेला। आम्ही त्याला पकडलं, पोलीसच्या हवाले केलं। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनाचा वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम झालाय। बिल्डिंग मारना उसका छर्रा नहीं क्या आँख में चले गया। तो डॉक्टर ने इलाज क्यों नहीं किया? कल कर रहा था और आज नहीं आए। डॉक्टर नहीं आए? नहीं। तो कब बुलाया डॉक्टरों ने? बोलते कल आना, तो आज आया तो दिखे नहीं वो। त्यांना हार्टचं हे आहे। आज आले तर काय डॉक्टर नाही आहे। काय म्हणाले? 8 दिवसांनी या म्हटले। हमने पूछे कि तुमको कैसा आराम कैसा क्या है, तो बोले अभी तो ऐसा हाल है, लेकिन आज डॉक्टर लोग राउंड पे नहीं है, बोले यहाँ स्ट्राइक है। तो हम लोग थोड़ी देर बैठ उठ के बीमारी के हालत लेके अब अपने गाँव वापस जा रहे हैं। दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही डॉक्टर कामावर रुजू न झाल्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली। एकूण 500 आंदोलनकर्त्या डॉक्टरांना नोटीसही बजावण्यात आल्या होत्या, पण नोटिसा मिळूनही कामावर रुजू न झालेल्या डॉक्टरांच्या निलंबनाला प्रशासनाने सुरुवात केली आहे। नागपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील 310 तर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातील 130 डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलंय। जर मार खात नसेल तर नोकरी सोडा, तर मग आम्ही या परिस्थितीत नाहीच आहे की आम्ही मार खाऊन नोकरी करू। त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की आम्ही अशा वातावरणात नाही राहू शकत आणि त्यामुळे जोपर्यंत आम्हाला खरोखर जर सिक्युरिटी मिळत असेल तर आम्ही काम करू, नाहीतर मग आम्ही काम करणार नाही। आणि आम्ही ते जे शो कॉज नोटीस होती ते घेतली, हंबली आम्ही घेतली आणि आम्ही प्रोटेस्ट ही हंबलीच करतो। मुख्य म्हणजे संप सुरू ठेवण्यास आम्ही जबाबदार नाही। जर आमच्या मागण्या तुम्ही मान्य करा, तुम्ही चर्चा घडून आणा, तर आम्ही आमचा संप थांबवू शकू। जर तुम्हाला इच्छाशक्ती नसेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची, तर त्याबद्दल डॉक्टर काय करू शकणार आहेत? आपण रुग्ण हाकलून दिली आहे किंवा कुठली शस्त्रक्रिया पोस्टपोन केली आहे, असं काहीच केलं नाही अजून। आपण त्यांना पूर्ण सांगत आहे की 1-2 दिवस 3 दिवस धरू आपण, मग आपण पर्याय सोय करू, पण तेव्हापर्यंत कोणाही रुग्णाचा हाल नको व्हायला। त्यामुळे ओपीडी बरोबर सुरू आहे, 3000ची ओपीडी सुरू आहे, तिथे 500ची ओपीडी सुरू आहे, त्या शस्त्रक्रिया बरोबर सुरू आहेत। राज्य सरकार आणि निवासी डॉक्टर दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने रुग्णांचे मात्र हाल होत आहेत। या आंदोलनावर त्वरित तोडगा निघावा हीच अपेक्षा। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।